हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, तुम्हाला माझ्या बॅक साईडला आपलं घर दिसत असेल। आता मी उभी आहे आपल्या घरासमोरील अंगणामध्ये आणि मंडळी, आपल्या अंगणामध्ये भरपूर अशी फुलांची झाडं आहेत। ते तुम्हाला मी माझ्या रोजच्या मिनी ब्लॉगमध्ये दाखवतच जाईन। तर ओके, आज तुम्हाला छान अशी मला गंमत दाखवायची आहे। ती गंमत म्हणजे हे आहे आपल्या पेरूचं झाड आणि या पेरूच्या झाडावर येतात रात्याचे पेरू, म्हणजे आमच्या आगरी भाषेमध्ये बोलतात राते पेरू। त्याचा रंग असतं लाल एकदम। तर चला, आता पेरूवरती आपल्या भरपूर असे पिवळे धम्मक पेरू झालेले आहेत आणि तेच आता आपल्याला तोडून घ्यायचे। ओके, हे बघा मंडळी, तुम्हाला इथे पेरू दिसत असेल। हा एक पेरू, त्याच्यानंतर मंडळी इथे वर बघा, इथे हा एक पेरू। ओके, आणि दुसरा पेरू मी तुम्हाला दाखवते। हा बघा किती पिवळा धमक झालेला आहे आणि तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये मंडळी ते एकदम छोटे दिसत असतील, पण रिअलमध्ये ते पेरू खूप मोठे आहेत। आणि हे पेरूचं झाड आहे, एकदम छोटंसंच आहे, काही मोठं नाही, पण त्याला खूप छान पेरू लागतात। ओके, चला आता आपण एक एक करून तोडून घेऊयात। मंडळी, हा बघा आपल्या झाडावरचा पेरू। एकूण मी 3 पेरू पाडलेले होते, पण त्याच्यातून फक्त मला हा एकच भेटला, कारण की 2 पेरू होते एकदम पिवळे धमक झालेले, ते पलीकडच्या शेतामध्ये पडलेले आहेत आणि त्या बाजूला मी काही जाऊ शकत नाही, कारण की खूप जास्त गवत वगैरे झालेलं आहे आणि साप वगैरे असण्याची शक्यता आहे तिथे। त्याच्यामुळे जाऊ दे बरं ते पेरू। तर आता पेरू छान असा धुवून घेतलेला आहे आणि आता मी हा खाणार आहे। एकदम गोड लागतं, इतकं भारी लागतं ना खायला, एकदम गोड। तर मंडळी, पेरू खाऊन इतकं भारी वाटलं ना, कारण की ते पेरूचं झाड मी माझ्या स्वतःच्या हाताने लावलेलं आहे आणि आज त्या पेरूचं झाड छान अशी गोड गोड फळं देते। तर खरंच खूप भारी वाटलं। तर तुम्हाला माझा आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तर बाय बाय।